नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण क्लास 8 च्या मुलांसाठी डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स हा लेसन बघत आहोत। या आधी 2 लेक्चर ऑलरेडी आपले झालेले आहेत। ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 8 चे बाकीचेही लेसन आपण अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनल वरती। त्याची ही लिंक प्लेलिस्ट वाइज आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। अजून एक जे गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याचे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला। त्याचप्रमाणे आजचा जो व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्हाला चिन्हांचे नियम याची खूप गरज आहे आणि ते जर तुम्हाला जमत नसतील तर त्याची ही लिंक आपण सेपरेटली आपल्या जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 10.2। काल आपण बघितलं होतं मोनोमियल्सनी पॉलिनॉमियलला डिवाइड कसं करायचं आणि आज आपण बघतोय बायनॉमियलनी पॉलिनॉमियल्सला डिवाइड कसं करायचं। तर मग चला बघूया फर्स्ट एक्झाम्पल। पहिलं जे एक्झाम्पल आहे म्हणजे फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, डिवाइड अँड राइट द कोशंट अँड द रिमाइंडर। आपल्याला काय करायचंय, फर्स्ट डिवाइड करायचं आहे आणि डिवाइड केल्यानंतर कोशंट म्हणजे जे आन्सर येतं ते आणि रिमाइंडर किती आहे म्हणजे बाकी ते आपल्याला राईट डाऊन करायचं आहे। तर फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याला y² + 10y + 24 डिवाइडेड बाय y + 4। आता बायनॉमियल म्हणजे काय, तर बायनॉमियल मध्ये 2 टर्म्स असतात बरोबर। जसं की y + 4 ह्या 2 टर्म्स झालेल्या आहेत आणि या 2 टर्म्सनी जो पॉलिनॉमियल्स असतात त्यांना डिवाइड कसं करायचं हे आता बघतोय। फर्स्ट क्वेश्चन राईट करून घेऊया। काय दिलेले बघा या ठिकाणी, तर y² + 10y + 24 आणि या ठिकाणी y + 4। आता काल एकच व्हेरिएबल होतं त्यामुळे डिवाइड करायला इझी गेलेलं आहे, हे पण इझीच आहे। कसं करायचं हे आपण आता बघूया। या ठिकाणी बघा फर्स्ट म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे y + 4, ज्या नंबरने डिवाइड करायचे तो नंबर या ठिकाणी लिहून घेणार आहे बरोबर आहे। आता डिवाइड करताना फर्स्ट जी टर्म आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं। इथं काय आहे बघा y² आहे आणि यातली जी टर्म आहे y ती काय आहे फक्त y, म्हणजे y ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला y² मिळणार आहे। तर आपण काय करतो, व्हेरिएबलची ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे बघा a⁻m × a⁻n असेल तर आपण काय करतो a⁻m + n। म्हणजे आता इथं x आहे प्लस मल्टिप्लाय बाय x केले, इथं 1 आहे इथं 2 आहे, तर रेस टू पॉवर जे आहे त्यांची काय करणार आहे आपण ऍडिशन करणार आहे, म्हणजे रेस टू किती येतं आपलं 3 येतं। त्याच पद्धतीचा यूज करणार आहे आपण इंडेक्स फॉर्मचा आणि या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपण काय केले बघा नुसत्या y नी मल्टिप्लाय केले बरोबर आहे। तर y × y म्हणजेच काय झाले या ठिकाणी y² झाले प्लस दोघांना प्लस साइन आहे त्यामुळे या ठिकाणी काय आले प्लस साइन आले। 4 × y म्हणजे काय आले इथं 4y आले बरोबर आहे। कशाने मल्टिप्लाय केले तर y नी मल्टिप्लाय केले म्हणून या ठिकाणी वरती काय लिहिणार आहे y आणि मल्टिप्लाय करून जे आलेले आन्सर आहे ते इथं आपण राईट करणार आहे y² प्लस काय आलं होतं इथं 4y बरोबर। आता इथं सबट्रॅक्शनचं साइन्स असतं त्यामुळे काय होतं जे खालच्या टर्म्स आहेत त्या काय होतात मायनस मध्ये येतात। का तर बघा ज्या वेळेला y + 3 मायनस इंटू ब्रॅकेट y + 4 असतं त्यावेळेला काय होतं तर हा y + 3 जो फर्स्ट ब्रॅकेट आहे ॲज इट इज आपण तसंच लिहितो आणि जे बाहेर आतले ब्रॅकेट्स आहेत ते काय करतो आपण मायनस करतो। का तर ह्याला प्लस साइन होतं त्यामुळे ते मायनस झालं, या मायनसनी इथं मल्टिप्लाय केलं हे मायनस झालं म्हणजे गेट कॅन्सल झाले, राहिलेले टर्मचे ऍडिशन सबट्रॅक्शन आपण। म्हणून इथं बघा इथं y² होता हा y² होता, इथली जी टर्म आहे ती काय येणार आहे मायनस होणार आहे आणि त्याच पद्धतीने इथली टर्म प्लस होती त्यामुळे ही टर्म काय झाली मायनस झाली। म्हणजे यूज करताना आपण काय करणार आहे y² - y² म्हणजे गेट काय झाले कॅन्सल झाले। आता इथं बघा 10y - 4y म्हणजेच काय झाले 10 मधून 4 गेले, किती राहिले तर 6y राहिले। बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह साइन आहे त्यामुळे आन्सरला पॉझिटिव्ह साइन आलेले बरोबर आहे। प्लस आता हे पुढची जी टर्म होती ती +24 होती ॲज इट इज खाली घेतलेली आहे। आता परत आपल्याला काय करायचं आहे y + 4च लिहून घ्यायचं आहे या ठिकाणी। आता आपल्याला काय आलं पाहिजे 6y आले पाहिजे, म्हणजे y ला कशाने मल्टिप्लाय केले तर 6y येतात तर 6 नी मल्टिप्लाय करायला लागतील बरोबर आहे। म्हणजे 6 × y 6y झाले आणि 6 4 = 24 म्हणून आपण काय केले बघा 6 × y 6y प्लस 6 × 4 24 बरोबर आहे। हे आपलं रफ वर्क आहे।
ठीक आहे, म्हणजेच कितीने मल्टिप्लाय केलं आपण 6 ने केलं म्हणून इथं किती +6 ने केलं म्हणून इथं लिहिले +6 बरोबर आहे. त्याच पद्धतीनं मल्टिप्लाय करून आलेलं आन्सर काय होतं आपलं तर 6y + 24 होते. या ठिकाणी मायनस साइन असतं त्यामुळे इथलं साइन चेंज झाले, इथे मायनस झाले, इथं प्लस होते, हे पण काय झाले मायनस झाले. म्हणजे 6y मधनं 6y गेले 0 राहिले आणि यातनं पण काय झाले 0 राहिले. म्हणजेच हे जे असणार आहे ते काय असणार आहे आपला कोशंट असणार आहे आणि हा जो असणार आहे तो काय असणार आहे आपला रिमाइंडर असणार आहे. ठीक आहे, हे होतं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आपलं p² + 7p - 5 डिवायडेड बाय p + 3 आहे बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट डिवाइड काय करायचं आपल्याला तर p² + 7p - 5 इथं आहे आपलं p + 3. या ठिकाणी आपण काय करणार आहे रफ वर्क करणार आहे बरोबर आहे. आता कशाने डिवाइड करायचं आपल्याला तर p + 3 ने करणार आहे. या संख्येला आपण काय करणार आहे बघा आपल्याला काय आणायचंय p² आणायचंय बरोबर आहे. म्हणजे p ला कोणत्या व्हेरिएबलने मल्टिप्लाय केलं तर p² येतं तर ओन्ली p का तर रेस्ट टू पॉवर 1 1 1 + 1 2 होते बरोबर आहे. म्हणून p × p काय झाले आपले p² झाले + 3 × p म्हणजेच काय झाले 3p झाले बरोबर आहे. मल्टिप्लाय कशाने केलं आपण p ने केलं म्हणून इथं आले p आणि इथं बघा p² + 3p आहे त्यामुळे इथं p² + 3p आले. सबस्ट्रॅक्शन असतं त्यामुळे खालचे साइन्स काय होतात चेंज होतात. p² ला p² गेट कॅन्सल बरोबर. 7p - 3p 7 मधून 3 गेले तर किती राहतात 4 राहतात आणि बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह साइन आहे त्यामुळे आन्सरला पॉझिटिव्ह येणार आहे आणि हे वरचे जे -5 होते ते खाली उतरून घेतले बरोबर. आता इथं बघा p + 3 होते आपल्याला काय आणायचंय 4p आणायचंय बरोबर. म्हणून आपण काय करणार आहे या व्हॅल्यूला 4 ने मल्टिप्लाय केले म्हणजे 4 × p किती झाले 4p झाले प्लस 3 × 4 4 3 जा किती झाले या ठिकाणी 12 आले. म्हणून कितीने मल्टिप्लाय केले +4 ने मल्टिप्लाय करून आलेला आन्सर 4p + 12. आता सबस्ट्रॅक्शन असते त्यामुळे इथलं साइन मायनस झाले आणि इथले पण काय झाले मायनस झाले. 4p - 4p म्हणजे खालचे साइन कन्सिडर करतो आपण म्हणून 4p - 4p 0 झाले आणि इथं बघा मायनस मायनस ज्या वेळेला ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये दोघांचे साइन्स मायनस असतात त्यावेळेला आपण काय करतो ऍडिशन करतो आणि येणाऱ्या आन्सरला काय करतो मायनस साइन देतो म्हणून या ठिकाणी काय आले -17. हा आहे आपला रिमाइंडर आणि हा आहे आपला क्वेश्चन. थर्ड वन एक्झाम्पल काय आहे बघा या ठिकाणी 3x + 2x² + 4x³ डिवायडेड बाय x - 4. आता या ठिकाणी बघा आपल्याला देताना काय दिलेली आहे तर असेंडिंग ऑर्डर मध्ये रेस्ट टू पॉवर दिलेली आहे. ती काय करायला लागेल आपल्याला लिहिताना डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करायला लागेल. डिसेंडिंग म्हणजे मोठ्यापासून छोट्याकडे. ठीक आहे, आता आपण ज्या वेळेला एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यावेळेला माझ्या बरोबर तुम्ही ही नोटबुक आणि पेन घेऊन बसत जा जेणेकरून काय होईल फर्स्ट तुम्ही सॉल्व्ह करा. जर तुम्हाला नाही जमलं तर आपला व्हिडिओ प्ले करा त्याच्यानंतर ती जी मेथड आहे ती चेक करा परत एकदा तुम्ही सॉल्व्ह करा. जर नाही समजलं तर परत एकदा तो जे एक्झाम्पल आहे परत एकदा चेक करा जेणेकरून काय होईल तुमच्या सोडवण्याची जे स्पीड आहे ते वाढेल आणि तुमच्या चुका नेमकं गणित करताना कुठं होतात हेही तुमच्या लक्षात येईल. तर बघा आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायला लागेल फर्स्ट तर जो x³ ची टर्म आहे ती फर्स्ट लिहायला लागेल म्हणजे इथं येणार आहे 4x³ येणार आहे. नंतर जी असते ती काय असती तर स्क्वेअरची टर्म असती आणि त्याच्यानंतर काय असणार आहे रेज टू 1 असणार आहे बरोबर आहे. आणि आपल्याला डिवाइड कशाने करायचंय तर x - 4 ने करणार आहे. जर आपण ऍज इट इज अशाच टर्म इथं खाली लिहून घेतल्या असत्या तर आपल्याला डिवाइड करायला अवघड गेलं असतं आणि ते डिवाइड झालंही नसतं आन्सर रॉंग आलं असतं. आता या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा तर इथं आहे आपला x - 4 त्याला कोणत्या टर्मनी मल्टिप्लाय करायला लागले त्यावेळेला आपल्याला 4x³ येईल. तर एक तर 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे इथं गेले 4 ने म्हणजे 4x झाले पण x⁻³ पाहिजे म्हणून इथं आपण स्क्वेअर ने मल्टिप्लाय केला म्हणजे 4 1 जा 4 आले इथं आले क्यूब 2 + 1 3 आले मायनस 4 4 जा 16 आले आणि हा x². ठीक आहे, कोणत्या टर्मनी मल्टिप्लाय केलं 4x² ने केलं मल्टिप्लाय करून आन्सर काय आलं होतं आपलं 4x³ - 16x² होतं बरोबर आहे. मायनस होतं त्यामुळे इथलं मायनस झालं इथलं प्लस झाले बरोबर आहे. अपोजिट साइन्स होतात मायनस असेल तर प्लस प्लस असेल तर मायनस. आता 4x³ ला 4x³ गेट कॅन्सल झाले प्लस मायनसची टर्म होती गेट कॅन्सल झाली राहिले काय बघा 2x² + 16x² प्लस प्लस प्लसच असतं आणि साइन पण प्लस असतं म्हणजे इथं आले आपले +18x² आणि पुढची टर्म आपण लिहिली 3x
ओके, आता बघा काय करायचं, इथं आपल्याला 18x² ची टर्म आणायची आहे. आपली गिव्हन टर्म आहे काय, ज्यांनी डिवाइड करतो ती काय आहे, x-4 आहे. बरोबर आहे, म्हणजे 18 नी ज्या वेळेला आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतील, 18x मिळतील. पण आपल्याला स्क्वेअरची टर्म पाहिजे, त्यामुळे आपण 18x नी मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी बघा 18 म्हणजे 18 x इंटू x² झाले. 18 4 72 होतात आणि हा x कितीने मल्टिप्लाय केले, प्लस 18x निघेल. बरोबर आहे, मल्टिप्लाय करून आलेला आन्सर काय आपलं, 18x² मायनस 72x. सबस्ट्रॅक्शनचं साईन असतं त्यामुळे इथले मायनस झाले, इथले प्लस झाले. बरोबर आहे, आता या ठिकाणी बघा 18x² मायनस 18x² म्हणजे काय झाले, गेट कॅन्सल झाले आणि 0 ची टर्म आली. पण या ठिकाणी बघा +3 आणि +72 आहे, त्यामुळे किती झाले या ठिकाणी 75x आले. बरोबर आहे, आता बघा इथली जी टर्म आहे ती काय आहे आपली, तर इथं जी कॉन्स्टंट टर्म आहे ती आपण काय करू, 0 घेऊ. म्हणून हे 0 + 0 ला घेतले का, आता ते तुम्हाला समजण्यासाठी त्या ठिकाणी लिहिलेले आहे. बरोबर, आता इथे बघा x-4 होते आणि आपल्याला कोणती टर्म पाहिजे, तर 75 ची टर्म पाहिजे. म्हणून आपण काय घेतले, तर मल्टिप्लाय बाय 75. बघा इथं किती आले, 75x आले आणि इथं मायनस म्हणजे ह्यांनी मल्टिप्लाय केलं, 4 5 20, 4 7 28 + 2 म्हणजे 300 आले. बरोबर, इथं मायनस साईन होतं, इथं प्लस, त्यामुळे येणार इथं आलेलं मायनस साईन आहे. म्हणून इथं कितीने मल्टिप्लाय केलं आपण, 75 ने केले. इथं आले आपले 75x मायनस 300. परत एकदा साईन चेंज झाले, इथले मायनस झाले, इथं मायनस होतं त्यामुळे इथं प्लस झाले. आता प्लस मायनस गेट कॅन्सल झाल्या टर्म. या ठिकाणी बघा 0 + 300 म्हणजे इथं आले 300. हा आपला काय असणार आहे, रिमाइंडर असणार आहे आणि हा जो आहे तो काय आपला असणार आहे, तर क्वोशंट असणार आहे. हे होतं आपलं थर्ड एक्झाम. फोर्थ वन एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा आपल्याला, 2m³ + m² + m + 9 डिवायडेड बाय 2m - 1 हे दिलेलं आहे. बरोबर आहे, आता सिक्वेन्स वाईज आहे त्यामुळे ॲज इट इज तसेच लिहून घेणार आहे आपण. 2m³ + m² + m + 9 कशाने डिवाइड करणार आहे आपण, 2m - 1 नी करणार आहे. या ठिकाणी आपण रफ वर्क करणार आहे. बरोबर आहे, आता 2m - 1 आहे त्यामुळे इथे बघा 2m - 1 कितीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, 2m³ मिळेल. तर m ऑलरेडी 2 आहे या ठिकाणी. बरोबर आहे, म्हणजे इथं स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं म्हणजे m² ने मल्टिप्लाय केलं तर 2m³ मिळेल. म्हणून इथं मल्टिप्लाय केलं काय झाले बघा, 2m³ मायनस m1 m म्हणजे m² आले. बरोबर, कितीने मल्टिप्लाय केले, m², म्हणून वरती आले m². मल्टिप्लाय करून आलेला आन्सर स्क्वेअर. बरोबर, इथं मायनस झाली, इथले प्लस झाले. आता या ठिकाणी प्लस मायनस गेट कॅन्सल झाले. पुढची टर्म काय होती, +m² म्हणजे काही नसतो त्यावेळेला कोएफिशियंट काय असतो आपला, 1 असतो. म्हणून या ठिकाणी काय येईल आपला 2m² + m, वरचे m खाली घेतले. बरोबर, आता परत एकदा बघा इथं काय होते आपले 2m - 1 होते, त्याला कितीने मल्टिप्लाय केलं तर 2m² होईल. तर ओनली m नी मल्टिप्लाय करायला लागेल, कारण रेस टू 1 म्हणजे रेस टू काय होईल, 2 येईल. म्हणून इथं आले 2m² मायनस m1 m, म्हणून मल्टिप्लाय केलेला टर्म इथं आलेलं आन्सर या ठिकाणी. परत एकदा मायनस, इथं मायनस झाले, इथं प्लस झाले. +m म्हणजे किती झाले, 1 + 1 2m झाले. पुढची टर्म खाली घेतली +9. बरोबर, आता या ठिकाणी बघा 2m - 1 होते, इथं ऑलरेडी 2mच आहे त्यामुळे 1 ने मल्टिप्लाय करायला लागेल. 1 म्हणजेच काय येणार आहे, ॲज इट इज तीच टर्म येणार आहे. म्हणून या ठिकाणी काय घेतले आपण, +1 घेतले. मल्टिप्लाय करून किती आले होते आपले, 2m - 1 आले होते. मायनसचं साईन इथं मायनस झाले, इथं प्लस झाले. का तर इथलं मायनस होतं ते साईन काय झालेलं आहे, प्लस. मी एक्झाम्पल फर्स्ट मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे का प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस होतं ते. बरोबर आहे, इथं बघा 9 + 1 म्हणजेच किती आले, 10. हा आपला आहे रिमाइंडर आणि हा आहे आपला क्वोशंट. फिफ्थ वन एक्झाम्पल बघतोय, त्यामध्ये बघा थोडे उलटे सुलटे दिलेले आहेत टर्म्स. काय दिलेले आहे, 3x - 3x² - 12 + x⁴ + x³ डिवायडेड बाय 2 + x² दिलेलं आहे. आता या ठिकाणी फर्स्ट आपण काय करणार आहे, तर डिसेंडिंग ऑर्डरनी टर्म्स राईट करणार आहे. म्हणजे x⁴ ची टर्म फर्स्ट येणार आहे, 4 नंतर 3 येतं म्हणून x³ येणार आहे. विथ साईन व्यवस्थित लिहून घ्या. इथं बघा -3x² आहे, स्क्वेअरच्या नंतर x ची टर्म असते म्हणून +3x ची टर्म घेतली.
3x नंतर काय असते रेज टू 0 म्हणजे -12 असतं. आता या ठिकाणी बघा हे आपण उलटा सुलटा झालेले आहे टर्म, त्या आपण व्यवस्थित लिहून घेणार आहे म्हणजे x² + 2 असणार आहे. बरोबर. आता या ठिकाणी बघा रफ वर्क करतोय आपण. दिलेली टर्म काय आपली तर x² + 2 आहे. बरोबर आहे. आणायची टर्म काय आहे रेज टू 4 आहे, त्यामुळे याला काय करायला लागेल स्क्वेअरनी मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे या ठिकाणी काय आले स्क्वेअर. बरोबर. x² × x² म्हणजे x⁴ झाले प्लस इथं बघा 2x² झाले 2x² झाले. बरोबर. म्हणजेच कशाने मल्टिप्लाय केले आपण स्क्वेअरनी केले. बरोबर. इथं आले x⁴. आता इथली पॉवर बघा 2 आहे, त्यामुळे लिहिताना काय करणार आहे आपण जिथं रेज टू पॉवर 2 आहे त्याच्या खाली बरोबर ते टर्म लिहिणार आहे म्हणजे इथं आले आपले 2x². ठीक आहे. आता इथं सबस्ट्रॅक्शन केले, इथं आले मायनस, इथं पण मायनस. आता इथली टर्म लिहिली नव्हती त्यामुळे ही x³ ची टर्म फर्स्ट आपण लिहून घेणार आहे आणि इथं बघा x³ x⁴ म्हणजे काय झालं 0 झालं. बरोबर. त्यामुळे इथं झालं x³ ते ऍज इट इज खाली घेतलेले आहेत आपण. या ठिकाणी बघा -3x² - 2x². चिन्हांचे नियम म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं तर चिन्हांच्या नियमाचा जो व्हिडिओ आहे तो आपण अपलोड केलेला आहे तो बघून घ्या, जेणेकरून तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. आता इथे -3 - 2 म्हणजे काय झाले आपले -5 झाले. मायनस मायनस प्लस असतं, साइन मायनस असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा फर्स्ट कुठली टर्म आहे आपली तर x² + 2 आहे, आपल्याला x³ ची टर्म आणायची आहे म्हणजे त्याला आपल्याला काय करायला लागेल x नी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच बघा x² × x³ म्हणजे इथं आले x × x² म्हणजे x³ आले प्लस 2 × x 2x आले. बरोबर. म्हणजेच कशाने मल्टिप्लाय केले आपण x नी केले. इथं आले आपले x³. आता -5x² ची आहे आणि इथं रेज टू 1 आहे त्यामुळे ही टर्म पण काय करणार आहे आपण खाली घेणार आहे म्हणून इथं आले प्लस 2x. आता बघा इथं मायनस झाले, इथं पण मायनसची टर्म आली त्यामुळे इथली टर्म काय झाली गेट कॅन्सल झाली. सेम टर्म होती प्लस मायनस मुळे गेट कॅन्सल झाली. -5x² जे होते ते खाली घेतलेले आहेत. इथं बघा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन त्यामुळे इथं आले आपले 1x. ठीक आहे. आणि हे -12 काय घेतले आपण खाली घेतले. बरोबर. आता टर्म कुठली होती आपली तर x² + 2 होते. आपल्याला आणायचे काय आहेत -5x² आणायचे म्हणजे ह्या टर्मला काय करायला लागेल तर -5 नी मल्टिप्लाय करायला लागेल. -5x² झाले आणि 5 2 किती झाले -10 झालेले आहेत. आता या ठिकाणी काय केले आपण इथं -5 लिहिले. बरोबर. म्हणजेच आलेली टर्म काय आली बघा 5x² आणि इथं आले -10. बरोबर. आणि साइन चेंज होतं त्यामुळे इथलं साइन प्लस झालं, इथलं पण प्लस झालं. बरोबर. आता प्लस आणि हे मायनस गेट कॅन्सल झालेले आहेत टर्म. इथं 1x होतं ते 1x ऍज इट इज इथंच लिहिलेलं आहे आपण. प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरला मायनस साइन आहे त्यामुळे इथं मायनस साइन दिले आणि इथं आले 2 म्हणजेच x - 2 हा आपला रिमाइंडर असणार आहे आणि हा जो आहे तो काय असणार आहे आपला क्वोशियंट असणार आहे. 6th वन क्वेश्चन आपण बघतोय. 6th वन क्वेश्चन्स मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा a⁴ - a³ + a² - a + 1 दिलेलं आहे आणि डिवायडेड बाय a³ - 2 दिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा काय होणार आहे आपलं लिहून घेऊया आपण a⁴ - a³ + a² - a + 1 दिलेलं आहे आणि या ठिकाणी a³ - 2 दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं जास्त डिवाइड नाही होणार आहे. क्यूब ची टर्म आहे आणि 4 ची टर्म आहे त्यामुळे थोडक्यातच हे आन्सर येणार आहे. इथं आले a³ - 2. इथं a⁴ आपल्याला आणायचे आहेत म्हणजे मल्टिप्लाय काय करणार आहे आपण a नी मल्टिप्लाय केलं तर रेज-टू-1 आणि रेज-टू-3 म्हणजे a⁴ झाले -2 × a 2a आले. बरोबर. म्हणजे इथं आले a काय आले बघा इथं तर a⁴. आता इथली टर्म जी आहे ती काय आहे आपली -2a आहे त्यामुळे -2a या ठिकाणी लिहिणार आहे कारण a च्या खाली येणार आहे कारण रेज टू पॉवर 1 1 असणार आहे. इथले साइन मायनस आहे त्यामुळे इथं मायनस झाले, इथं झाले प्लस. आता ही जी टर्म होती ती गेट कॅन्सल झाली. राहिले काय बघा -a³ + a² ह्या ज्या दोन टर्म होत्या त्या लिहिल्या नव्हत्या त्या खाली घेतल्या. या ठिकाणी बघा मायनस आणि या ठिकाणी प्लस आहे त्यामुळे इथं प्लस
ए येणार आहे, कारण प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन असतं म्हणून. आणि वरचे ए 1 जे आहे ते पण आपण खाली घेऊया. आता इथं बघा ए क्यूब -2 होते. आता आपल्याला ए क्यूबचीच टर्म पाहिजे पण मायनसची पाहिजे, म्हणजे मल्टिप्लाय करताना आपण काय करणार आहे, -1 नी मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा -1 1 जा -1 म्हणून ए क्यूब मायनस ए क्यूब आली, मायनस मायनस प्लस झाले, 2 1 जा 2 आले, म्हणून इथं आले आपले -1, या ठिकाणी आले मायनस ए क्यूब आणि कॉन्स्टंट टर्म आहे +2, त्या ठिकाणी इथं बघा प्लस झाले, इथं मायनस झाली, त्यामुळे इथं बघा ही गेट कॅन्सल झाली, राहिली काय आपली a² प्लस ए प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन म्हणून -1. हा आहे आपला कोशंट आणि हा आपला रिमाइंडर. हा होता आपला 6th क्वेश्चन. 7th वन क्वेश्चन बघतोय, लास्ट वन आहे हा. 4x⁴ -5x³ -7x + 1 दिलेला आहे आणि या ठिकाणी 4x - 1 अशी टर्म आहे. फर्स्ट आपण राईट करून घेऊया. इथं बघा 4x⁴ -5x³, आता स्क्वेअरची टर्म यामध्ये दिलेली नाहीये, त्यामुळे आपण काय करणार आहे, +0x² लिहिणार आहे, -7x आले आणि +1. ठीक आहे, डिवाइड कशाने करायचे आपल्याला, 4x - 1 ने डिवाइड करायचं आहे. आता या ठिकाणी बघा फर्स्ट काय करणार आहे आपण, जी गिवन टर्म आहे ज्यांनी डिवाइड करायचं ती 4x - 1 होती, बरोबर आहे. आपल्याला इथं काय पाहिजे तर 4x⁴ पाहिजे, म्हणजे तिथे ऑलरेडी 4 आहे, तर आपण काय करणार आहे, क्यूबनी मल्टिप्लाय करणार आहे, म्हणजे तिथे काय झाले बघा 4x⁴ झाले आणि इथं काय येईल आपले -x³ आले. कशाने मल्टिप्लाय केले, क्यूबनी मल्टिप्लाय केले, इथं आले 4x⁴ -x³ आले. ठीक आहे, मायनस साईन होतं, इथं मायनस झालं, इथं प्लस झाले, प्लस मायनस गेट कॅन्सल झालेले आहे टर्म, या ठिकाणी मायनस प्लस मायनस होतं पण बिगेस्ट नंबरचं साईन होतं, त्यामुळे इथं काय आले मायनस आले आणि इथं आले 4x³. का तर 5 मधनं 1 गेले, 4 राहिले, बिगेस्ट नंबरला मायनस होतं त्यामुळे इथं आन्सरला मायनस साईन आलेला आहे. वरची जी टर्म होती ती स्क्वेअरची टर्म ती खाली घेतलेली आहे आपण. आता परत एकदा 4x - 1 होते, आपल्याला -4 आणायचे आहेत आणि x⁴ आणायचे, त्यामुळे या ठिकाणी बघा -x² नी मल्टिप्लाय केलं, -x² म्हणजे 1 असू शकतं, तिथं असतंच, म्हणजेच बघा 4 1 जा 4 -4 झाले आणि इथं आले x⁴, कारण 2 + 1 3 झाले, मायनस मायनस प्लस झाले, x × 1 म्हणजेच x² झाले, इथं म्हणजेच कशाने मल्टिप्लाय केले तर -x² नी केले, म्हणून येताना काय आले -4x³ + x². ठीक आहे, हे प्लस झाली, हिची टर्म मायनस झाली, सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे खालच्या टर्म ज्या आहेत त्या काय होतात, चेंज होतात, बरोबर आहे. -4x³ आणि +4x³ गेट कॅन्सल झाले. इथं बघा या ठिकाणी ऑलरेडी हा 0 आहे, त्यामुळे -x² ची टर्म काय राहणार आहे, तशीच राहणार आहे आणि त्याच्या पुढची जी टर्म आहे ती खाली घेतली आपण -7x. ठीक आहे, इथं बघा आपलं 4x - 1 होते, आता इथं बघा -x² ची टर्म आपल्याला आणायची आहे, बरोबर आहे. पण इथं ऑलरेडी 4 आहे, म्हणजे ह्या 4 ला डिवाइड केलं पाहिजे, कशाने डिवाइड करणार आपण तर 1/4 नी करणार, बरोबर आहे. पण x² ची टर्म पाहिजे, म्हणून x नी मल्टिप्लाय केलं तर x × x म्हणजेच किती होतात आपले ⁻² होतात, बरोबर. पण मायनसची टर्म पाहिजे म्हणून इथं मायनस टर्म नी मल्टिप्लाय केलं, तर या ठिकाणी बघा 4 × 1/4 म्हणजे 4 4 गेट कॅन्सल झाले आणि राहिले काय तर x² राहिले. मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं साईन मायनस असेल तर आन्सरला मायनस साईन असतं, म्हणून इथं मायनस मायनस प्लस झाले, 1/4 1 जा 1/4 झाले आणि इथं आले x, बरोबर. कितीने मल्टिप्लाय केले तर -1/4 x नी मल्टिप्लाय केले, म्हणून इथं कितीने केले बघा मायनस काय आलं आपले x² + 1/4 x आले, बरोबर. इथं मायनस, इथं प्लस झाले, इथं मायनस झाले. आता बघा ज्या वेळेला फ्रॅक्शन ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. इथं बघा ज्या वेळेला -7 आणि -1/4 असतं त्यावेळेला डिनॉमिनेटर फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, सेम करून घ्यावं लागेल, म्हणजे 4 7 जा 28 -1/4 आहे, म्हणजेच काय झाले बघा -29/4, कारण मायनस मायनस प्लस साईन मायनस, म्हणून इथं आपलं आले -29/4 आणि हा जो x होता तसाच आला, बरोबर आहे. आता काय केले आपण +1 खाली घेतली, बरोबर.
नेक्स्ट टर्म काय होती आपली बघा, परत एकदा काय आहे इथं 4x - 1 आहे. आता आणायचे काय आहेत आपल्याला, तर डिवाइड मध्ये 4 आले पाहिजेत आणि वरती काय आले पाहिजे 29 आले पाहिजेत, बरोबर आहे. आता इथं तर 4 आहे म्हणजेच मल्टिप्लाय बाय डिवाइड मध्ये 4 केला तर 4 1 जा 4 4 जा, बरोबर आहे. आणि इथं किती होतील 29. म्हणून आपण काय करणार आहे, तर 29/16 नी मल्टिप्लाय करणार आहे. त्यामुळे काय होईल, तर आपल्याला मायनस आणायचंय, पण परत एकदा मायनस नंबरनी मल्टिप्लाय केला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, तर -29/4 मायनस मायनस प्लस 29/16 येतील. म्हणजेच इथं कितीने मल्टिप्लाय केला आपण, -29/16 नी. हे बघा परत एकदा एक्सप्लेन करते. इथं 4x होते आणि आपल्याला काय आणायचे होते, -29/4 आणायचे होते, बरोबर आहे. ज्या वेळेला डिवाइड मध्ये 16 घेईल म्हणजे 4 4 जा 16 होतात, म्हणजे ह्या 4 नी ज्यावेळेला आपण डिवाइड करू त्यावेळेला आपल्याला काय मिळालं पाहिजे, 4 आन्सर मिळाला पाहिजे. म्हणून 4 4 जा 16, म्हणून आपण काय घेतलं, डिवाइड मध्ये 16 घेतलं. पण वरचा न्यूमरेटरचा नंबर 29 आहे, त्यामुळे 29/16 हा नंबरनी काय केलं, मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आलेलं आन्सर काय होतं आपलं, तर -29 काय होतं 4x. इथला x इथरल्या इथं राहिले x आले आणि इथं पुढे आले आपले प्लस, मायनस मायनस प्लस झाले होते 29/16. आता इथं मायनस प्लस झाले, इथं मायनस झाले. परत एकदा सॉल्व्ह केले आपण तर या ठिकाणी बघा प्लस मायनसची जी टर्म होती ती कॅन्सल झाली. या ठिकाणी 1 - 29/16 आले होते. 16 1 जा किती होतात 16 -29 अपॉन काय आले या ठिकाणी 16 आले, बरोबर. आता प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन, म्हणून बघा 9 मधून 6 गेले 3 राहिले, 2 मधून 1 गेले 1 राहिले आणि हा 16 म्हणजे -13/16 हा आपला काय असणार आहे रिमाइंडर, आणि हे जो होल आहे तो काय असणार आहे आपला कोशंट. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यांनाही समजू दे कन्सेप्ट कशा क्लिअर करायच्या असतील. आणि त्याच पद्धतीनं जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते. पुन्हा भेटूया पुढच्या लेसन मध्ये. तर थँक्यू.